शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपला हा जो पंप आहे या पंपावर आपण आपली जी लाईटवरली मोटर आहे ती चालू शकतो का। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्याच्या अशा कमेंट आले होते की आपल्याला सौर कृषी पंपावर आपली जी लाईटवरची मोटर आहे म्हणजेच आपली जी विद्युत मोटर आहे तिला चालवायची आहे, तर आपण कशा पद्धतीने मोटर चालू शकतात ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मग चला व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्ही हा पंप बघून घ्या। हा पंप अशा पद्धतीने ते फिट झाला आहे आणि हा पंप 7.5 HP चा राईट वॉटर पंप कंपनीचा पंप आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने या पंपाची फिटिंग केलेली आहे। शेतकरी मित्रांनो आपण आता या पंपाची फिटिंग बघितलेली आहे आणि आपल्याला आता बघायचं आहे आपली जी विद्युत मोटर आहे तिला आपण हा पंपावर कशी चालू शकतात। तर सगळ्यात पहिले मेन म्हणजे आपलं हे जे कंट्रोलर आहे भावांनो ते आहे डीसी कंट्रोलर। याच्यावर आपल्याला लाईटवरली मोटर नाही चालत येत भावांनो, आणि आपण असे प्रयोग पण करू नका। या कंट्रोलवर लाईटवरली मोटर जोडू नका जेणेकरून आपल्या पंपाची जी वायरिंग आहे ती खराब होऊ शकते। मित्रांनो आता आपल्याला लाईटवरली जी मोटर आहे ती कशी चालवायची आहे, तर असेच एक कंट्रोलर असते भावांनो, ते म्हणजे एसी कंट्रोलर। ते लावणे आपल्याला खूप गरजेचे आहे। आता ते किती रुपयामध्ये मिळते आपल्याला ते माहित नाही, परंतु शेतकऱ्यांनी खूप सारे शेतकऱ्यांनी एसी कंट्रोलर घेतलेले आहे आणि ते लाईनवर पण आपण लाईनवरली जी मोटर आहे ती पण आपण या पंपावर चालू शकतो। मित्रांनो हा व्हिडिओमध्ये आपल्याला एवढेच सांगायचे होते की डीसी कंट्रोलर आपली जी लाईनवरली मोटर आहे ती लावू नका जेणेकरून आपला पंप खराब पण होऊ शकतो, वायरिंग पण खराब होऊ शकते, काही पण होऊ शकतं मित्रांनो। तर हा डीसी कंट्रोलर असे कुठे करू नका। तर एसी कंट्रोलर घ्या, त्याची व्यवस्थित फिटिंग करा, मगच आपली जी लाईनवरली मोटर आहे ती चालवा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।